आता आपण दाभोळे गावामध्ये एंट्री करतोय. इथून आता आपण साखरप्यापर्यंत जाणार आहोत. तर दाभोळे गाव भविष्यात स्किप व्हायचंय, कारण बाहेरनं जो ब्रिज केलेला आहे त्या ब्रिज वरून आता ट्रॅफिक होईल चालू. ब्रिजचं काम चालू आहे प्रगती पथावर आहे. आपण आजपर्यंत माझ्या चॅनलला सपोर्ट केला त्याच्यामुळे आता 2200च्या वर सबस्क्रायबर्स झालेत. व्ह्यूज अजून वाढायला पाहिजेत. एनालिटिक्स प्रमाणे जर बघितलं तर थोडे व्ह्यूज वाढायला पाहिजेत. कृपा करून संपूर्ण व्हिडिओ बघा. ॲव्हरेज व्ह्यू ज्याला आपण म्हणतो वेळेच्या नुसार तो वाढायला पाहिजे, म्हणजे आपलं जे चॅनल आहे ते युट्यूबच्या रँकिंग मध्ये वर येऊ शकतं. इथे सुद्धा आंबा विकायला कोणतरी घेऊन बसलेलं आहे, पण आता कसं असं मला तर त्यातलं एवढं काय कळत नाही. असो, पण इकडे उजव्या साईडला नजर टाका. इथे हा बघा पुलाचं काम चालू आहे, म्हणजे हा कनेक्टिंग होणार आहे उंचावरून असा आणि पलीकडे जाणार आहे डायरेक्ट. आता आपण जातोय हा रस्ता सुद्धा भविष्यात असणार नाहीये. आणि हे साहेब MH08 AG 5337 सर्कस करतात, आपलं स्किल दाखवत आहेत. एका हाताने ड्रायव्हिंग चालू आहे, एका हाताने मोबाईल वरती गप्पा चालू आहेत. अशा लोकांचा शक्य असेल तर सत्कार करायला पाहिजे, आणि यांचं स्किलफुल ड्रायव्हिंग असतंय. मोबाईल मध्ये अर्ध लक्ष, अर्ध काय पाऊण लक्ष मोबाईल मध्ये. भविष्यात एवढ्या खालनं पण जाणार होतो. डाव्या हाताला नजर टाका. जो आंखों में समा गई दिल में. जुनी गाणी आहेत, जुनी गाणी सगळी अशी कानावर पडली की आपोआप भूतकाळात जायला होतं. रत्नागिरीतली आमची ती छोटी छोटी टॉकीज आठवतात. आमच्या घराच्याच मागे तिन्ही टॉकीज होती. आमच्या आवाराच्याच पलीकडे राधाकृष्ण टॉकीज, तिथून रस्ता ओलांडला की श्रीराम टॉकीज, आणि तिथून पलीकडे गेलं की लता टॉकीज. तिन्ही टॉकीज. आणि शुक्रवारी पिक्चर बदलायचा. चांगला अगदी गाजलेला पिक्चर असेल तर 2 आठवडे, नाहीतर एका आठवड्यामध्ये नवीन पिक्चर यायचा. अगदीच काही पिक्चर असे झाले की ते 2 महिने पण चालले, म्हणजे 8 आठवडे. पावसाचे शिंतोडे यायला सुरुवात झाली इकडे. पाऊस पडणार आहे का बघायचा. जरा जोरात झाला पाऊस तर बरं होईल. फक्त चिखल मात्र सगळा रस्त्यावर येणार. ही बघा, सगळी जी माती टाकून ठेवलेली आहे ही रस्त्यालगत आहे सगळी, त्याचा सगळा चिखल होणार आणि तो रस्त्यावर येणार. परवा संगमेश्वरला झालं असं, एक साईड शेवटी बंद करायला लागली त्यांना, कारण सगळं पाणी साचून तळ झालेलं, आणि मग डिवायडर फोडून इकडचं पाणी तिकडे फिरवत होते. फक्त आता इथे बाकी रस्ता ओव्हरऑल चांगला झालाय, तुम्हाला व्यवस्थित स्पीडने जाता येऊ शकते.
उजवीकडचं पण काम झालेलं दिसतंय, पण आता सगळं त्याच्यावरती मातीचा ढिगारा आहे, माती पडलेली आहे सगळी. आणि इकडे जरा पाऊस शिंतडतोय, भविष्यामध्ये असणार आहे बऱ्यापैकी पाऊस. सध्या एकाच बाजूने ट्रॅफिक आहे, समोरनं पण ट्रॅफिक आहे. आणि आज जरा गर्दी दिसते तिकडनं इकडे येणाऱ्या लोकांची. अर्थात मे महिना सुट्ट्या चालू आहे शाळांना, त्यामुळे लोक प्लॅनिंग करून बाहेर पडलेली असणार आहेत. मागे माझ्या एका व्हिडिओ मध्ये मी दाखवलं होतं, इथे मधोमध्ये एक झाड शिल्लक राहिलं होतं. आता ते गेलं मात्र, विचार बरीच वर्ष तग धरला त्याने, गेलं झाड. इथे बघा मुळं दिसत आहेत डाव्या हाताला, इथे बरोबर ते एक झाड तसंच शिल्लक होतं. त्या रस्त्यावरती ते पाणी मारत चाललाय टँकर धुळीसाठी. पण रस्त्याची अवस्था बघा, पावसामध्ये याच्यापेक्षा बेकार अवस्था होणार आहे. पाऊस जर झाला चिखल वगैरे असणार आहे सगळा. डावी साईड मात्र झालेली दिसते तिकडची, पण ती ओपन नाही झालेली. मग कनेक्टिंग पार्ट वगैरे असा राहतो ना, तसं काहीतरी असणार आहे. सध्या आपण जुन्या रोडवरनच ट्रॅव्हल करतोय. आता साखरपा जवळ आलंय. त्या रस्त्याची माझी जुनी आठवण आहे. आता बघा हा जो स्पॉट आहे आता त्या गडीला, पावसाळ्यात कायम इथे फुटलेला असायचं, कायम मोठे खड्डे. आणि अगदी बरोबर तो वळणात होता स्पॉट. आणखीन एक पुढे थोडासा तसा स्पॉट आहे, पावसाळ्यामध्ये कायम त्याला खड्डे पडलेले असायचे. आपण जरा स्पीडनी येतोय म्हणेपर्यंत तिथे खड्ड्यात जायचो आपण. त्यावेळेचा जरा असा जो अनुभव होता तो आता जरा इथे मला घेता आला खड्ड्यात न जाण्याचा. इथून डाव्या हाताला डायव्हर्जन आहे परत रस्त्यावर. त्यामध्ये थोडा बघा भराव घालून त्याचं काम व्हायचंय. अदरवाईज उजवी बाजू त्यांची पूर्ण झालेली आहे. उजवी म्हणण्याच्या दोन तिकडे नच आहे. हा रस्ता आता बंद होईल भविष्यामध्ये. मेढ्यातनं आता आपण पुढे आलो. तो बोर्ड पण नाही आता दिसला, म्हणजे आपण त्याच्या थोडस पाठीमागनच उजव्या साईडला गेलो. तर रस्त्याला नेहमी ती एक खूण होती, मेढे सुर्वेवाडी. साखरप्याच्या आपण जवळ येऊन पोहोचलोय. माझे व्हिडिओ आपल्याला आवडतायत, आपण लाईक करताय, सबस्क्राईब करताय, त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. तरी अजून जास्तीत जास्त शेअर करण्याचा आपण प्रयत्न करावा अशी विनंती सगळ्यांना. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे भविष्यामध्ये आता जरा वेगवेगळी ठिकाणं फिरायचा प्लॅन करतोय, असं मनातल्या मनात. असे भरपूर प्लॅन मी करतो.
इथे जरा साखरप्याजवळ ट्रॅफिक थोडस ब्लॉक झाल्यासारखं, कारण छोटा रस्ता आहे तो चालू आहे. साखरप्यापर्यंत माझ्या मते हा मधला जो छोटासा रस्ता आहे तो चालू आहे. समोरनं गाड्या आहेत, त्याला किती घाई लागली आहे बघा. तो फोर चाललाय हा. त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा सगळा प्रयत्न आट्टापिटा झालाय त्याचा. आपण साखरप्याला आलोय. पुन्हा एकदा सर्वांना विनंती, व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा. मॅक्झिमम जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही अजून त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल. कमेंट्स काय असतील तर नक्की टाका, कारण मला कमेंट्स वाचतो मी, उत्तर देतो. अगदी क्वचित असं होतं एखादी कमेंट नजरेतनं सुटते, पण मॅक्झिमम प्रयत्न असतो माझा सगळ्या कमेंट्सला उत्तर देण्याचा. तर साखरपा जंक्शनला आपण आलोय. तर हा व्हिडिओ आपण इथे थांबूया. इथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, कुठे दिसत नाही बघूया. बहुतेक गवताचा ट्रक आहे समोर त्याच्यामुळे कळत नाहीये. इथे आहे कुठेतरी पुतळा. हा बघा, हा बघा, हॉटेल संकेतच्या अलीकडे शिवाजी चौक म्हणतात त्याला. डावीकडे हा देवरुख रोड गेला. आपल्या आतापर्यंतच्या सहकाराबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ थोडं ढगाळ वातावरणामध्ये जरासा पाऊस शिंतोडतोय. साखरपा सोडल्यानंतर जंक्शन पासून पुढे आल्यावर रस्त्याचं अजून तेवढं मनावर तसं काम वाटत नाहीये. आपण वाटत धीमे गतीने सगळं चालू आहे. पुढे रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालंय, पण हा जो इथला सुरुवातीचा पोर्शन आहे इथे मात्र अजून कामाची तेवढी गती नाही दिसत आहे. कदाचित हा बहुतेक बघा इथे भरा वगैरे घातला म्हणजे इथे फ्लायओव्हर आहे काय समजत नाही. बहुतेक फ्लायओव्हर आहे म्हणून त्याला कदाचित थोडासा वेळ जाण्याचे चान्सेस आहेत. इथे मात्र दोन्ही बाजूला इथून पुढे ओपन केलेलं आहे. इथे सीएनजी साठी रांगा दिसत आहेत. इथे सीएनजी मिळतो काय मला माहिती नाही, पण रांग दिसते म्हणजे म्हटलं एक सीएनजी बहुतेक असावा तिथे. आता आपण जातोय हा साखरपा बायपास रोड. गाव आहे ते उजवीकडे होतं, मूळ गाव. हळूहळू इकडे वस्ती वाढली. अदरवाईज मूळ गाव जे म्हणतात ते उजव्या हाताला आहे सगळं, छोटस गाव. पण नंतर तिथे ट्रॅफिकचे प्रश्न व्हायला लागले. ट्रक्स बसेस अशा समोर आल्या की मग सगळं ब्लॉक व्हायचं. कालांतराने हा बायपास झाला. आता इथनच नॅशनल हायवेचं काम झालंय, NH 166. काचेवर तुम्हाला पाण्याचे थेंब दिसत असतील. थोडा थोडा पाऊस मध्ये मध्ये शिंतोडतोय. एक क्षणात ढग येतात तर क्षणात मस्त ऊन पडतं. आता इथे बघा या पट्ट्यात मध्ये सगळं ऊन आहे आणि पुढे बघा थोडं तिथे गेलं तिथे ढग आलेला आहे वरती, तिथे सावली आली. हा सगळा सावलीचा आणि ऊन आहे बघा. इथून आता सावली पडली. ऊन सावलीचा खेळ चालू आहे. पूर्वीचा रस्ता खालून होता उजवीकडून. जोरात सर पडून जावे अशी आता मला पण इच्छा झाली. पहिल्या पावसाचा आनंद घेता येईल. इथे अंडरपास आहे त्याच्यामुळे हा सगळा रस्ता वर घेतलेला आहे. जुना रस्ता तेवढा सगळा खालून होता.
हा सगळा भराव घालून रस्ता वर आणलाय. डाव्या हाताला शाळा आहे. उजवीकडे डावीकडे दोन्हीकडे शाळा आहे. पूर्वी या रस्त्यालगत अगदी होत्या शाळा, त्यामुळे त्यांचं थोडस आवार त्याच्यात रुंदीकरणात गेलेलं असणार आहे. आता आपण ज्या रस्त्यावरून जातोय म्हणजे ठीक आहे, अगदी चांगला नव्हे पण एकदम वाईट पण नाहीये. आता इथे आपण 40च्या स्पीडने 4थ्या गिअरवर गाडी चालवतोय आरामात. फक्त पावसाळ्यात तिथे चिखल होणार आहे. इथे आता हे पंप झालेले दिसत आहेत. एकच पंप आहे का 2 पंप आहेत? साखरपा हा यांचा गदरेंचा पंप दिसतोय इथे, त्याचं काम चालू आहे. भारत पेट्रोलियम म्हटलं हा कोणाचा आहे माहिती नाही मला. या दादाला आपल्याला ओव्हरटेक करायचंय, जरा आपण सावकाशच जाणार, गडबड नको. परत ऊन आलं. उजवी बाजू झाले, डावीकडचं पण काम बऱ्यापैकी झालेलं दिसतंय. मधलं थोडस पॅच राहिलेत, काम तिथे सुरू आहे. अगदी पूर्वीचे माझे व्हिडिओ आहेत ह्या साईडचे, त्याच्यामध्ये मी कॉन्क्रीटचं जे काम होतंय त्याचे पण थोडेसे त्याच्यामध्ये व्हिडिओ केलेले, त्यांनी पाहिले नसते त्यांनी बघावेत. आपण परत जुन्या रोडला आलो. आता इथून पुढे गेलं की वन विभागाची एक तपासणी चौकी आहे आणि पोलीस खात्याची पण एक तपासणी चौकी आहे. पूर्वीची ती एक खूण लक्षात ठेवायची की त्या चौक्या आल्या, याचा अर्थ आता आंबाघाट इथून पुढे सुरू झाला. हा रस्ता मध्ये खूप खराब झाला होता, हा बऱ्यापैकी झालाय मधला. हा सगळा फुटलेला होता रस्ता. बघायचे पोलीस चौकी, हनुमान मंदिर, इथे पोलीस चौकी, आणि थोडस पुढे इथे गेलं की या ठिकाणी वन विभागाची चौकी. हा मुर्शी नाका म्हणतात. मुर्शी गाव इथे उजवीकडे खाली आहे. आता इथून घाटाला सुरुवात झाली.